नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौरभ राजेंद्र सोनवणे. भूषणदूत अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत. भूषणदूत सरांकडनं दरवर्षी राज्यसेवा आणि कंबाईन याच्यासाठी बेस्ट महाराष्ट्रातल्या टेस्ट सिरीज काढल्या जात असतात. त्या टेस्ट सिरीजच्या डिस्कशनसाठी मी आता तुमच्या सर्वांच्या समोर आहे. आपण आत्ता टेस्ट नंबर 7 त्याच्यामधल्या करंट अफेअर्स आणि इकॉनॉमिक्स या दोन गोष्टींच्या डिस्कशनसाठी भेटलेलो आहोत. मी सुरुवात करतोय आजच्या सेशनला. तत्पूर्वी मला तुम्हाला काही दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. मला असं वाटतं की तुम्ही प्लीज जरा त्याच्याकडे लक्ष द्यावं. आपला आता पेपर जो आहे तो 11 तारखेला स्केड्यूल्ड आहे, 11 एप्रिलला. तर आपल्या पेपरसाठी आता अवघ्या आपल्या हातामध्ये 12-13 दिवस उरलेले आहेत. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं असेल की तुम्ही सगळ्यांनी कृपया फोकस हा मोठ्या प्रमाणामध्ये आता क्वेश्चन सॉल्विंगवरती करा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. दिवसाला जर तुम्ही समजा 5 प्रश्नपत्रिका सोडवत असाल आणि जर असे तुम्ही 100 प्रश्न सोडवले तर एका दिवसाला तुम्ही 500 प्रश्न जवळपास सोडवतात. आणि जर समजा तुम्ही हे 12 दिवस कंटिन्यू करू शकले तर जवळपास तुमच्या सगळ्यांची ही किमान प्रॅक्टिस 6000 प्रश्नांची होईल आणि तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल. मी सजेस्ट करेन तुम्हाला सगळ्यांना की आता राज्यसेवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यासोबत कंबाईन दिलेली असणार आहे ऑफकोर्स. तर मग राज्यसेवेचं बरंच सारं वाचन झालेलं असेल तुमचं. जर तुम्ही करंट अफेअर्स प्रिपेअर करत असाल तर करंट अफेअर्ससाठी ॲटलिस्ट म्हणजे एक मे 2019 ते साधारणतः मे 2020 इथपर्यंतचे करंट अफेअर्स जरा व्यवस्थित तुम्ही सगळ्यांनी करून ठेवा. ऑफकोर्स याच काळामध्ये आपला पेपर सेट झालेला असणार आहे. सो हे तुम्ही करंट अफेअर्स सगळेच्या सगळे व्यवस्थित करून ठेवा, तुम्हाला कामी येतील. रोज मॉर्निंग 2 तास करंट अफेअर्सला द्या पुढली 10 दिवस. नेक्स्ट आणि खूप महत्त्वाचं असतं ते म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणित. भूषणदूत सरांनी खूप चांगल्या टेस्ट याच्यासाठीच्या तयार केलेल्या आहेत. त्यांचे ऑलरेडी खूप सारे सेशन्स हे यूट्यूबवरती देखील आहेत आणि अनअकॅडमीवरती देखील आहेत. तर तुम्ही बुद्धिमत्ता आणि अंकगणित त्यांचे सेशन बघू शकता आहात. याच्यासाठी रोज डेली 2 तास द्या. 2 तास करंट अफेअर्स आणि 2 तास बुद्धिमत्ता अंकगणित आणि उरलेल्या पूर्ण वेळेमध्ये क्वेश्चन. हे सध्याची तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. काहीही नवीन वाचायला जाऊ नका 10-12 दिवसांमध्ये. नवीन वाचायला जाल त्याला ब्रेनमध्ये ॲक्युमुलेट व्हायला वेळ लागेल. द बेटर थिंग इज की ऑलरेडी जे वाचून झालेलं आहे त्याला चांगल्या पद्धतीने रिवाईज करणं. हीच आत्ताची खूप चांगली स्ट्रॅटेजी तुम्हा सगळ्यांसाठी असणार आहे दोस्तांनो, असं मला वाटतं. याच्याबद्दल ऑफकोर्स खूप लोकांची मतं डिफर करू शकतील. खूप लोक म्हणतील नाही नाही मी हा विषय करणार, तो विषय करणार, तो विषय करणार. हे प्रत्येकावरती ते डिफर करेल. पण माझं सांगणं तुम्हाला असं असेल की आता तुमचा ऑलमोस्ट अभ्यास झालेला आहे. पुढली 10-15 दिवस स्वतःला कॉन्सन्ट्रेट करून व्यवस्थित क्वेश्चन पेपर सॉल्विंगवरती लक्ष दिला तर मन पण नीट लागेल आणि तुमचे प्रश्न पण छान सॉल्व्ह होतील. सो प्लीज तुम्ही सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. बाकी इट इज टोटली अप टू यू की तुम्ही कशी स्ट्रॅटेजी फॉलो करता आहात. मी आता सुरुवात करतोय आपल्या 7व्या टेस्टच्या डिस्कशनसाठी. आपण करंट अफेअर्स आणि इकॉनॉमिक्स या दोन गोष्टींचं डिस्कशन करत आहोत. करंट अफेअर्स आणि इकॉनॉमिक्स हे प्रश्न जे या टेस्टमधले आहेत ते खरंच भन्नाट क्वेश्चन्स आहेत. मस्त प्रश्न सेट केलेले आहेत. आय होप तुम्ही सगळ्यांनी वाचलेले असावेत. प्रश्नपत्रिका प्लीज समोर घेऊन घ्या. आपण आता याच्या डिस्कशनला सुरुवात करणार आहोत. आधी करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आहेत आणि मग त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहेत. ओके, हां सॉरी, या क्वेश्चन पेपरमध्ये जरा वेगळं होतं. या क्वेश्चन पेपरमध्ये आधी इकॉनॉमिक्स आणि मग करंट अफेअर्स आहेत. मागच्या तिन्ही टेस्टमध्ये काय झालेलं होतं की आधी करंट अफेअर्स होतं आणि मग नंतर इकॉनॉमिक्स होतं. आता पहिले इकॉनॉमिक्स आहे आणि मग करंट अफेअर्स आहे. चला एक एक गोष्ट आता आपण शिकायला सुरुवात करूया. फर्स्ट, कर्ज निर्माण करणारी तूट असं कोणाला म्हणतात? तर ही राजकोषीय तूट आहे दोस्तांनो. का राजकोषीय तूट मी समजावून सांगतो तुम्हाला. जेव्हा जेव्हा फिस्कल डेफिसिट तयार होतं ना तेव्हा तेव्हा फिस्कल डेफिसिट मिटवण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागतं. खूप वेगवेगळ्या प्रकारे ते कर्ज सरकार डोक्यावरती तयार करतं. दॅट्स वाय अशा कर्जाला, अशा तुटीला कर्ज निर्माण करणारी तूट असं संबोधलं जात असतं. सो प्लीज नीट लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट टर्म आहे ही. पुढल्या प्रश्नाकडे जातोय मी आता. नेक्स्ट मस्त प्रश्न आहे हा. शून्य आधारित अर्थसंकल्प, झिरो बेस्ड बजेटिंग नावाची प्रोसेस कोणी चालू केली? ते पीटर ए फीर नावाचे व्यक्ती होते ज्यांनी झिरो बेस्ड बजेटिंग या कॉन्सेप्टला सुरू केलेलं आहे. व्हॉट इज झिरो बेस्ड बजेटिंग? की जेव्हा आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर यांच्याबद्दल विचार करतोय
तेव्हा आधी कोणत्याही गोष्टी गृहीत न धरता सर्व विचार नव्यानं करायचे. परत बेस जो आहे तो पहिल्यापासून 100 धरायचा. हे दिस इज टू बी कॉल्ड ॲज झिरो बेस बजेटिंग. आधीपासून सगळीच्या सगळी सुरुवात करायची. दिस इज टू बी कॉल्ड ॲज झिरो बेस बजेटिंग. याची सुरुवात पीटर ए फिर यांनी ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा मांडलेली होती. चला नेक्स्ट, कॉन्सेप्ट क्लिअर करणारा पुढला प्रश्न आहे आणि खूप छान आहे. कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा पहिलं स्टेटमेंट, अधिभार हा जास्तीचा कर असून तो कर दायित्वावरती आकारला जातो. अधिभारचा अर्थ आहे सरचार्ज. तुम्ही जितकं कर देतात त्या दायित्वावरती हा कर आकारला जातो. बरोबर स्टेटमेंट आहे. तुमच्या टोटल टॅक्सेबल अमाऊंटवरती सरचार्ज होतो आणि जो टॅक्सवरती लागतो, म्हणजे याला म्हटलं जात असतं टॅक्स ऑन टॅक्स, याला सेस कन्सिडर केलं जात असतं. उपकर म्हणजे करावरती कर आणि तो सर्व करदात्यांना द्यावा लागत असतो, सेस म्हटलं जात असतं. एकदम छान उदाहरण देतो. तुम्ही सगळेजण पेट्रोल टाकत असाल, पेट्रोलवरती सेस लागले गेलेला आहे आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये. पेट्रोलच्या किमती वाढण्याचं कारण ते पण एक आहे की पेट्रोलवरती सेस लागले गेलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्याला उपकर असं म्हटलं गेलेलं आहे, सेस असं म्हटलं गेलेलं आहे. दोघीच्या दोघी स्टेटमेंट बरोबर आहेत. चला जाऊया पुढे आता. नेक्स्ट, 14व्या वित्त आयोगामध्ये कर वटावणी खालील कोणत्या निकषाला सर्वाधिक भर देण्यात आलेला आहे? तर उत्पन्न दुरावा यावरती सर्वात जास्त भर हा देण्यात आलेला आहे. याच्याबद्दलच्या अजून आपल्याकडे काही गोष्टी आहेत, त्या पण मी तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट करतो. 14वा वित्त आयोग, वाय.व्ही. रेड्डी हे त्याचे हेड होते दोस्तांनो. नेक्स्ट, यांच्या ज्या शिफारसी होत्या त्या 2015 ते 20 पर्यंतच्या होत्या. केंद्राकडून राज्यांना 42% वाटा दिला जावा अशी शिफारस त्यांनी मांडलेली होती. उत्पन्न दुराव्यासाठी सर्वात पहिलं 50%, लोकसंख्येसाठी 17.5%, क्षेत्रफळ 15%, त्याच्यानंतर जनसांख्यिकी बदल याच्यासाठी 10% आणि वनांसाठी 7.5% ॲलोकेट करण्यात आलेले होते. सो हे ॲलोकेशन्स जे आहेत ते 14व्या वित्त आयोग 14th फायनान्स कमिशनमधनं करण्यात आलेले होते. लक्षात ठेवा प्लीज. चला पुढे जातोय मी आता. नेक्स्ट, खाली दिलेल्या 12व्या पंचवार्षिक योजनेच्या लक्ष्यांपैकी अयोग्य विधानांचा विचार करा असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. चला एक एक करून आपण व्यवस्थित बघूया. फर्स्ट, हे लक्षात घ्या की 11वी पंचवार्षिक योजना आणि 12वी पंचवार्षिक योजना यांच्यामध्ये कृषीसाठी 4% विकास दर ठेवण्यात आलेला होता. हे दोन्ही पंचवार्षिक योजनांमध्ये होतं आणि हे बरोबर आहे. नेक्स्ट, दारिद्र्याचं प्रमाण आपल्याला 10% कमी करायचं होतं. हे पण बरोबर आहे, काहीही चुकीचं नाही आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट, शाळेत जाणाऱ्यांच्या सरासरीत वर्षात 7 वर्ष शिक्षणाची वाढ करणे हे पण आपण डोळ्याच्या समोर ठेवलेलं होतं. ही तिघीच्या तिघी लक्ष होती. चौथ्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की जनन दर, फर्टिलिटी रेट हा 2.3 नव्हता, हा 2.1 होता. 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना याच्याबद्दल तुम्हाला सगळे स्टेटमेंट्स माहितीच पाहिजे दोस्तांनो. इम्पॉर्टंट आहेत हे सगळेच्या सगळे. चला पुढे जाऊया आपण आता. नेक्स्ट, हा प्रश्न रिपीट झालेला आहे, सॉरी फॉर दिस. चला नेक्स्ट, दारिद्र्याचा अंदाज वर्तवण्यासाठी आलेल्या कमिट्या. दांडेकर अँड रथ सगळ्यात महत्त्वाची कमिटी होती. त्यांनी जो रिपोर्ट त्यांचा सबमिट केलेला होता तो त्यांचा रिपोर्ट हा उष्मांकधारित रिपोर्ट होता. नंतर वर्धन अहलुवालिया, बरोबर आहे, अहलुवालिया द टिपिकल काँग्रेसमन होते. त्यांनी खतरनाक अहवाल मांडलेला होता. 2 त्यांचे महत्त्वाचे सिद्धांत होते की चांगल्या हंगामामध्ये दारिद्र्य कमी होत असतं आणि वाईट हंगामामध्ये दारिद्र्य हे वाढत असतं. देन अजून दुसरा महत्त्वाचा घटक त्यांनी मांडलेला होता की दॅट इज जेव्हा इंदिरा गांधीजींनी गरिबी हटावचा नारा दिला त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये भारतात गरिबी कमी झालेली होती. मिलास आणि ओझा यांची पण एक कमिटी आहे महत्त्वाची. वरीलपैकी सर्व कमिट्या या दारिद्र्य आणि त्याचा अंदाज मोजण्यासाठीच्या कमिट्या आहेत. मी अनअकॅडमीवरती देखील शिकवतो दोस्तांनो. तुम्ही जर मला अजूनपर्यंत अनअकॅडमीवरती पण फॉलो केलेलं नसेल नक्की करून घ्या. भूषण दूत सर आणि आम्ही दोघं देखील अनअकॅडमीवरती MPSCसाठी शिकवतो आहोत. नेक्स्ट, दारिद्र्य मापनासंबंधात तेंडुलकर समितीने पुढील सूचना केलेल्या आहेत. उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणं हे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आल्या सांगितलेलं होतं. तेंडुलकर कमिटीच्या आधी जेवढ्या कमिट्या आलेल्या होत्या तेवढ्या सगळ्या कमिट्यांनी आधी रिकमेंडेशन दिलेलं होतं की आपण दारिद्र्य इज इक्वल टू उष्मांक, दारिद्र्याचा संबंध त्यांनी भुकेशी जोडलेला होता.
तेंडुलकर आल्या आल्या पहिल्यांदा हेच वाक्य बोलले की दारिद्र्य आणि भूक हे दोघं इज इक्वल टू करू नका, हे दोघं वेगवेगळे आहेत, त्यांना वेगवेगळं ठेवा. नेक्स्ट, दारिद्र्याचा अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे. हां, तर तेंडुलकर कमिटीने ना दोस्तांनो, आता इथे एक छोटासा प्रॉब्लेम आहे. तेंडुलकर कमिटीनं ही रिकमेंडेशन घेतलेली नव्हती. बेसिकली एक अलग नावाची कमिटी होती, त्यांनी URP आणि MRP नावाचे घटक मांडलेले होते. त्याच्यामुळे सेकंड जे ते आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही. नेक्स्ट, लास्टवालं, शिक्षण आणि आरोग्यासाठी केलेला व्यक्तिगत खर्चांचा समावेश करणे. बरोबर आहे, आणि क हे आन्सर ऑप्शनमध्ये यायला पाहिजे. ओके, एक त्याचा आन्सर असलं पाहिजे, वरीलपैकी सर्व नाही. चला नेक्स्ट, तृतीय व्यवसायातील सेवकांचे मुख्य कार्य म्हणजे. आता जरा नीट बघा, तृतीय क्षेत्र, प्रायमरी सेक्टर असतं ते म्हणजे ॲग्रिकल्चर, सेकंडरी सेक्टर म्हणजे द्वितीय क्षेत्र असतं ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, आणि थर्ड टर्शरी ज्याच्याबद्दल आपल्याला बोलतोय आपण ते आहे दॅट इज सेवा. तर जरा बघा, प्रक्रिया करणे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग येईल, सेकंडमध्ये जाईल, हे येणार नाही. गोळा करणे काही, तर हे प्रायमरी सेक्टरचं एक मस्त उदाहरण देता येईल. साठवून ठेवणे हे ॲग्रिकल्चर सेक्टरचं मस्त उदाहरण देता येईल. पण वितरण करणे म्हणजे डिस्ट्रीब्युशन, याच्यामध्ये काही प्रोडक्शन होत नाही आहे, ती फक्त सेवा प्रोव्हाइड केली जाते, एकाकडनं घेऊन दुसरीकडे प्रोव्हाइड करणे, वितरण हे त्याच्यामध्ये येईल, डिस्ट्रीब्युशन हे त्याच्यामध्ये येऊ शकतं आहे. नेक्स्ट, पुढे चाललोय मी आता. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनं राष्ट्रीय उत्पन्न समिती ही 49ला स्थापित केलेली होती आणि खूप महत्त्वाची ती. नेक्स्ट, गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी आलेली नव्हती, PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखालील ही कमिटी होती. सो हे दोघंचे स्टेटमेंट ते चुकीचे आहेत. ओके, आय होप इथपर्यंत छान तुम्हाला कळलेलं असेल आणि मस्त प्रश्न डोक्यात देखील जात असतील. छान इकॉनॉमिक्सचे प्रश्न हे आलेले होते बरं का दोस्तांनो. चला जाऊया पुढे. 66वा प्रश्न आपण बघतोय. जशीच्या तशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे, जशी जशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे तसा तसा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा वाटा हा कमी कमी होतोय. GDP आणि इंडियन इकॉनॉमी जशी पुढे पुढे चाललेली आहे, GDP मधला ॲग्रिकल्चरचा जो वाटा आहे तो कमी कमी होतोय. आज ती 13% आलेली आहे. असे असले तरी देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्त्वाची आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे रोजगार आहे दोस्तांनो. शेती ही 50%पेक्षा जास्त रोजगार प्रोव्हाइड करते, हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि थेट रोजगार त्याच्यामार्फत भेटत असतो लोकांना. आणि प्रणव मुखर्जीजी जे की आपल्यात आता शरीराने नाही आहेत, तर त्यांनी एक मस्त सिद्धांत मांडलेला होता. इनफॅक्ट UPSCने त्याच्यावरती जसाच्या तसा कोट करून प्रश्न पण बोललेले आहेत. मान्सून इज अ रिअल फायनान्स मिनिस्टर इन इंडिया. भारताचा खरा फायनान्स मिनिस्टर हा मान्सून आहे. ओके, सो शेती क्षेत्र 50%हून अधिक लोकांचा थेट रोजगार देतं, हे सगळ्यात महत्त्वाचं रिझन त्याच्या पाठीमागे आहे. नेक्स्ट, स्थूल देशांतर्गत उत्पन्न. मी एक छान डेफिनेशन याची मांडतो बघा, तुम्हाला याचा आन्सर डायरेक्ट येईल. GDP म्हणजे आपल्या देशात, भारतात, देशाच्या आत, देशाच्या बाहेर नाही जायचं. म्हणजे विजय माल्याने जर समजा लंडनला नवीन कंपनी उघडली, भारताचा GDP त्याच्यामध्ये येणार नाही. भारतात एका पर्टिक्युलर वर्षामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च झालेलं गुड्स आणि सर्व्हिसेस यांचं प्रोडक्शन, वस्तू आणि सेवा यांचं प्रोडक्शन, याचा अर्थ GDP असा होत असतो दोस्तांनो. याचा अर्थ काय होत असतो? GDP असा होत असतो दोस्तांनो. तर बघा ना, इथे दिलेलं एकच आहे, देशाच्या सीमेच्या आत उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा. घ्या त्याला, क आन्सर ऑप्शन आहे आपलं. एकदम इझी क्वेश्चन होता, नीट अटेम्प्ट करा फक्त. चला नेक्स्ट, पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? मी हे लक्षात ठेवण्यासाठी एकदम इझी प्रोसेस तुम्हाला सांगतो. शेतकरी, त्याचं उत्पन्न, तुम्हाला त्यानं किती उत्पादन घेतलेलं आहे त्याच्यावरनं तुम्हाला त्याचं उत्पन्न कळू शकतं. उत्पादन पद्धत आली पाहिजे. नेक्स्ट, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एखाद्या व्यक्तीला सॅलरी असते, म्हणजे त्याचं उत्पन्न तुम्हाला कळतं, आली पाहिजे. खर्च, सर्व्हिस सेक्टरमध्ये एखादा व्यक्ती असेल, म्हणजे मी शिकवतोय,
मी शिकवण्यासाठी मला किती पगार दिला पाहिजे हे तुम्ही असं हवेत मोजू नाही शकत आहे, हो की नाही. सो माझं जेव्हा उत्पन्नाची प्रोसेस तुम्हाला बघायची आहे तेव्हा माझी खर्च पद्धत काढली पाहिजे. सो हे पण आलं पाहिजे त्याच्यामध्ये, आहे की नाही. माझ्यासाठी काय तर खर्च पद्धत अवलंबली पाहिजे. आयात निर्यात पद्धत ही अवलंबली जात नाही राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना, याला लक्षात ठेवा. आता नेक्स्ट पुढे जाऊया आपण. आपल्याला विचारलं आहे की समिती आणि त्याच्या शिफारसी. पहिलं बरोबर आहे, तेंडुलकर कमिटी, ग्रामीण दारिद्र्य फेरनिश्चिती केली त्यांनी. नरसिंहम कमिटी, बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा केल्या त्यांनी. आता जरा इथं थोडं उलटं पालटं आहे. चेलैया कमिटीनं कर सुधारणा दिलेल्या आहेत आणि चक्रवर्ती कमिटीनं वित्तीय क्षेत्रातल्या सुधारणा दिलेल्या आहेत. म्हणजे फक्त अ आणि ब बरोबर आहे, बाकी या दिलेल्या जोड्या चुकलेल्या आहेत, पण त्या उलट्या पालट्यात, हे तुम्हाला आय होप कळालेलं असेल. या कमिट्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्यांना जरा प्लीज नीट लक्षात ठेवा सगळ्यांनी. या कमिट्या ह्या महत्त्वाच्या रिकमेंडेशन्स देतात आहेत आणि त्या कामाच्या आहेत. खास करून तेंडुलकर कमिटी या म्हणजे हिच्यावरती तर आपल्या एक्झामिनेशनचा जीव आहे. तुम्ही नीट बघा, प्रिलिम्स आणि मेन्स बहुत प्रश्न हे या तेंडुलकर कमिटीवरती विचारलेच गेलेले. जीव आहे या प्रश्न या कमिटीवरती आपल्या परीक्षेचा. नेक्स्ट, खाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक स्ट्रक्चरल बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंटची कारणं शोधा. कामगार हित वृद्धी, कामगारांचं हित करायचं आहे, त्याच्या अनुषंगानं केलेले काही कामं आणि त्याच्यातनं मग लोकांचे जॉब जाणं आहे. श्रमशक्ती वर्गात झालेली वाढ, बरोबर आहे, मोठ्या प्रमाणात श्रमशक्ती वाढते, लेबर फोर्स वाढतोय. अनुचित तंत्रज्ञान, काही असे मशीन आणून ठेवलेले की ज्याच्यात आता एकाही माणसाची गरज नाही, नुसतं प्रोग्राम करून द्या त्या मशीनला, त्याचं काम ते स्वतः करतं, झालं, गेले लोकांचे रोजगार. अनुचित शिक्षण प्रणाली, ही शिक्षण प्रणाली आपण अशी आणून ठेवलेली आहे की त्या शिक्षण प्रणालीमधनं जॉब्स क्रिएशन हे होत नाही आहे. ओके, सो हे वरीलपैकी सर्व हे त्याचे महत्त्वाची कारणे आणि हे सगळी स्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक कारणं आहेत. चला जाऊया पुढे आपण. नेक्स्ट, खालील विधानं विचारात घ्या आणि योग्य तो पर्याय निवडा. 11वी पिट्सबर्ग क्लायमेट डायलॉग परिषद जर्मनीत पार पडली. स्टेटमेंट बरोबर आहे. क्लायमेट ॲक्शन यांच्यावरती क्वेश्चन बघा तुम्ही, बऱ्याच वेळेला विचारले गेलेले आहेत, तो पार्ट महत्त्वाचा आहेच आहे. या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर साहेबांनी केलं, बरोबर आहे. 2009च्या कोपनहेगन परिषद ही सफलतेकडे गेलेली नव्हती, ही विफलतेकडे गेलेली होती, म्हणून क स्टेटमेंट चुकीचं आहे. दॅट्स वाय अ आणि ब हे स्टेटमेंट आपलं बरोबर येतं आहे दोस्तांनो. नेक्स्ट पुढे जाऊया. रुहदर हे कमी किमतीचं आपण एक व्हेंटिलेटर तयार केलेलं आहे. आता आपण करंट अफेअर्सच्या क्वेश्चन्सकडे वळतोय बरं का रे. हे व्हेंटिलेटर आहे ना, हे IIT मुंबईने तयार केलेलं आहे, लक्षात ठेवा. IIT मुंबईनं या व्हेंटिलेटरला तयार केलेलं होतं. ह्याच्या विषयीची अजून काय माहिती आहे ती पण आपण बघून घेऊया. कमी खर्चाचं हे व्हेंटिलेटर आहे. मूळच्या काश्मीरी विद्यार्थ्यांकडनं याला विकसित केलं गेलेलं होतं. याचं डिझाईन इनोव्हेशन सेंटर या पुलवामा यांनी तयार केलेलं आहे. कोरोना संक्रमित व्यक्तींना अत्यंत गंभीर अवस्थेत 5% लोकांना व्हेंटिलेटरची गरज पडत असते. सो त्यावेळेला व्हेंटिलेटर भारतात कमी पडतात. मग आता सेकंड वेव्ह आलेली, आता तर अजून आपल्याला व्हेंटिलेटर्स अँड ऑलची गरज पडणार आहे. सो अशा सिच्युएशनला हे मदत करणार आहे. नेक्स्ट पुढे जाऊया. प्रणव मुखर्जीजी यांच्या संदर्भामध्ये योग्य विधान आपल्याला आता ओळखायला लावलेले आहेत. बाकी सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत एक सोडून. त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस नाही, राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसची स्थापना केलेली होती. ओके, लक्षात ठेवा. आणि ही स्थापना 86 ते 89च्या दरम्यान त्यांनी केलेली होती. नेक्स्ट, बाकी सगळेच्या सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत. आपल्याला योग्य पर्याय इथे निवडायला लावलेला होता प्रणव मुखर्जीजींबाबतचा. 12 ते 17 या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केलं. 1995 ते भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न त्यांना आता BJP गव्हर्नमेंटनं दिलेला होता. सो हे दोन्ही किताब त्यांना भेटलेले आहेत. सगळेच्या सगळे स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत दोस्तांनो. 1991 त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं होतं. 2008 त्यांना पद्मविभूषण आणि 2019 त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता. ओके, पद्मविभूषण ज्या वेळेला दिलं तेव्हा काँग्रेसची सरकार होती आणि भारतरत्न जेव्हा दिलं तेव्हा BJPची सरकार होती.
चला पुढे जाऊयात आता आपण. नेक्स्ट चंद्रयान-2 खूप महत्त्वाचं आहे. विक्रम साराभाई हे आपल्या इस्रोचे फाउंडर आहेत. त्यांचा बर्थडे होता 100वा, म्हणून जाणून बुजून चंद्रयान-2चं जे रोवर आहे ना, लँडर आहे ना, त्या लँडरला विक्रम नाव देण्यात आलेलं होतं. आणि जे रोवर चंद्रावरती उतरणार होतं, चंद्राच्या दक्षिण पोलवरती, त्याला नाव प्रज्ञान देण्यात आलेलं होतं. चंद्रयान-2 हे नुकतेच चंद्राभोवती 2 वर्ष त्याने कंप्लीट केले. नाही, चुकीचं आहे ते. 2019ला ते गेलेलं होतं. आत्ता जर आपण 2021मध्ये मोजलं तर ऑफकोर्स त्याला 1.5 वर्ष कंप्लीट होतं. त्यात आपले पेपर तर जुने सेट झालेले आहेत 2020चे. त्याला फक्त 1.5-1 वर्ष होत होतं त्यावेळेला. त्याच्यामुळे 2 वर्ष त्याला होत नाही आहेत. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. आंध्र प्रदेशमधल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरनं त्याला प्रक्षेपित करण्यात आलं, बरोबर आहे. याचे लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरत असताना अयशस्वी झाले आणि काही किलोमीटरनं आपण चुकलो. पण त्याला चूक म्हणता येणार नाही. विज्ञानामध्ये कोणताही प्रयोग हा असफल होत नसतो, तो सफलतेकडचं एक पाऊल असतं. सो ब आणि क स्टेटमेंट बरोबर आहे, अ स्टेटमेंट आपलं काय चुकीचं आहे. जाऊया पुढे. नेक्स्ट, खालील विधानं विचारात घ्या आणि योग्य तो पर्याय निवडा. पंजाब सरकारकडून इंदिरा रसोई योजना सुरू करण्यात आली नाही. ही पंजाब सरकारकडनं नाही, राजस्थान सरकारकडनं करण्यात आलेली होती. बाकी स्टेटमेंट बरोबर आहेत. शहरी भागातील गरीब लोकांना पोषणयुक्त आहार उपलब्ध करून देण्याचं हिचं उद्दिष्ट होतं. ऑगस्ट 2020 पासून ही योजना सुरू झाली. दोघंच्या दोघं स्टेटमेंट हे बरोबर आहेत. दोस्तांनो, केशवानंद भारती ज्याच्यातनं बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे जन्माला आलेलं होतं, ते केशवानंद भारती वारले. दॅट्स वाय हा प्रश्न प्रचंड न्यूजमध्ये तुम्हाला ह्याच्याबद्दल सगळी इन डिटेल माहिती असलीच पाहिजे बरं का. चला, सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत, तरी आपण एकदा जरा त्यांना नजरेखालून टाकून घेऊया. त्यांचे 6 सप्टेंबर 2020ला निधन झाले. केरळ सरकारनं केलेल्या जमीन सुधारणा कायद्याविरोधात त्यांनी न्यायालयात आव्हान दिलेलं होतं, बरोबर आहे. केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं कोणतीही घटना दुरुस्ती करताना राज्यघटनेच्या मूल तत्वांना हात लावता येणार नाही असा महत्त्वाचा निर्णय दिलेला होता. बेसिक स्ट्रक्चर हा निर्णय केशवानंद भारतीमधनं आलेला होता. केशवानंद भारती हा खटला जिंकू शकले नाही, पण बेसिक स्ट्रक्चर नावाची महत्त्वाची गोष्ट या खटल्यातनं उभी राहिलेली होती. दोस्तांनो, वरती बघा, केरळ सरकारच्या विरोधामध्ये हा त्यांनी खटला उभा केलेला होता. केशवानंद भारती हे केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील एडनीर हिंदू मठाचे प्रमुख होते. आजपर्यंतचं सर्वात मोठं घटनापीठ याच्यासाठी स्थापित झालेलं होतं. त्यात टोटल 13 न्यायाधीश होते आणि हा खटला विक्रमी 68 दिवस चालला. या खटल्यात दिलेल्या निकालाने संसदेला सर्व मुद्द्यांवर घटना दुरुस्ती आणि मूलतत्वांचे उल्लंघन करून घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे हा समज संपुष्टात आला. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जन्माला आलं. 7 विरुद्ध 6 मतांनी न्यायाधीश SM सिक्री आणि न्यायाधीश HR खन्ना यांनी हा निकाल दिलेला होता. सरन्यायाधीश होते सिक्री त्यावेळेला. घटना दुरुस्ती जर घटनेतील मूळ तत्वांना बाधा आणत असेल तर ती रद्द करण्याबाबत अधिकार न्यायालयाला असेल हा निकाल यातनं देण्यात आलेला होता. केशवानंद भारती हा खटला हारले, पण ह्या खटल्यामधनं मूलभूत गाभा बेसिक स्ट्रक्चर हे कॉन्स्टिट्यूशनचं उभं राहिलं. नेक्स्ट, पुढे जाऊया आपण. चला, राष्ट्रीय प्रसारण दिन हा 23 जुलैला साजरा केला जातो, बरोबर आहे. याच दिवशी 1927ला पहिलं रेडिओ प्रसारण झालेलं होतं, म्हणून याला राष्ट्रीय प्रसारण दिन नाव दिलं जात असतं. ऑल इंडिया रेडिओची स्थापना ही 8 जून 36ला झालेली आहे. ओके, सो दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. चला, नेक्स्ट प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. 78, जरा नीट बघा. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाकडनं आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक आधार देण्याचा प्रयत्न म्हणून कोणता उपक्रम चालू केला, तर ते मनोदर्पण नावाचं एक उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे. तुम्ही नीट बघा, रिसेंटली मोठ्या प्रमाणामध्ये यूथची आत्महत्येचं प्रकरण हे वाढलेलं आहे. बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात,
की ज्या बाहेरनं आधार देतील. कारण एखाद्याचं जर मानसिक संतुलन बिघडलेलं असेल, त्याला ऑफकोर्स स्वतःला सांभाळता येत नाही आहे, मग हे बाहेरनं त्या व्यक्तीला सहारे घेणं गरजेचं असतं. नेक्स्ट, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2020 बाबत चुकीचं विधान आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. चला, मनिका बत्रा, इथं टेबल टेनिस देण्यात आलं, बॅडमिंटन देण्यात आलेलं होतं, ते बॅडमिंटन नाही आहे. ते काय आहे तर ते टेनिस आहे. यासाठी त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता. बरोबर आहे. नेक्स्ट, यावर्षी 27 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारांची निवड झाली. बरोबर आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये क्रिकेटपटू इशांत शर्मा आणि दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे. बरोबर आहे. या पुरस्कारांच्या वेळी मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी ही पंजाब विद्यापीठाला देण्यात आलेली होती. बरोबर आहे. नेक्स्ट, 2020च्या जागतिक हवामान दिनाची संकल्पना काय होती? क्लायमेट अँड वॉटर ही या वर्षीची संकल्पना होती दोस्तांनो. नेक्स्ट, महाकवच ॲप या डिजिटल प्लॅटफॉर्मबाबत आपल्याला योग्य विधान विचारण्यात आलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक महापालिकेनं हे ॲप चालू केलेलं होतं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे ॲप होतं. ॲप्लिकेशनचा वापर सर्वांसाठी नाही आहे. ज्यांना लक्षणं आहेत आणि जे वैद्यकीय अधिकारी आहेत अशांसाठीच हे उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं. सो क स्टेटमेंट चुकीचं आहे. अ आणि ब हे बरोबर आहेत. कोविड-19 या काळात उपचारासाठी कोणत्या औषधांच्या चाचण्या करण्यात आलेल्या होत्या जागतिक आरोग्य संघटनेकडनं? रॅमडेसिविर बरोबर आहे. हे तर खरंच खूप उपयोगी ठरतं आहे रॅमडेसिविर. ज्यांना दिलं जातं आहे त्यांना लंग्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन ह्याच्यासाठी भारताने अमेरिकेला मदत केलेली होती. लोपिनवीर, रिटोनवीर बरोबर आहे. त्याच्यानंतर लोपिनवीर, रोटनवीर विथ इंटेरियॉन ही पण एक गोळी, यांची पण त्यांनी चाचणी केलेली होती. सो हे चारीच्या चारी त्यांची चाचणी झालेली आहे, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट, मराठी भाषेचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा वि.स. खांडेकरांना देण्यात आलेला होता दोस्तांनो. हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीटेड आहे, त्याला जरा नीट लक्षात ठेवा. चला, परत करंट अफेअर्सचा प्रश्न आहे पुढचा. फेब्रुवारी 2019 मध्ये 92वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. बरोबर आहे. या सोहळ्यात पॅरासाइट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. बरोबर आहे. 2021-22 या काळखंडात संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अस्थायी सदस्य, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण चाललेलो आहे. वरचे दोघं स्टेटमेंट बरोबर होते. 2021-22 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र सभेच्या अस्थायी सदस्य कोणाकोणाची निवड झाली? तर सगळ्यांची निवड झालेली. यांच्यातल्या मेक्सिको, इंडिया, नॉर्वे, आयर्लंड या सगळ्यांची निवड त्याच्यामध्ये दोस्तांनो झालेली आहे. ओके, याच्यापुढे मॅथ्सचे क्वेश्चन्स आहेत आणि भूषण दूत सर त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतात. दोस्तांनो, आय होप तुम्हाला सगळ्यांना हे डिस्कशन छान पद्धतीने आवडलेलं असेल. 11 एप्रिलला तुमच्या सर्वांचा पेपर आहे. तुम्हाला सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट. खूप छान पद्धतीनं पेपर द्या, यशस्वी व्हा. मेनसाठी आपण पण नवीन टेस्ट सिरीज घेऊया, त्याच्यात आपण नक्की भेटूया. आता तुम्हाला सगळ्यांना तुमच्या परीक्षेसाठी खूप 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 शुभेच्छा माझ्याकडनं. नीट पेपर सोडवा, शांत डोक्यानं सोडवा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. उरलेले जे 10-12 दिवस आता तुमच्या हातात आहेत ते नीट डेडिकेटेडली द्या. कुठेही त्याच्यात कमी पडू नका. अभ्यासाच्या वेळेला अभ्यासच करा. त्याच्यानंतर तर आपल्याला मग पूर्ण वेळ दॅट इज मजा करायला भेटणारच आहे. आणि मी पण सांगेन की 11 एप्रिल झाली की जरा थोडं मजा करा. कारण मागचं 1 वर्षभर झालेलं असेल तुम्ही सगळे नुसते परीक्षा आली गेली अभ्यासामध्ये आहात. तर आता थोडं मजा 11 एप्रिल नंतर करा, पण 11 एप्रिलपर्यंत पूर्ण फोकस, डेडिकेशन हे तुमच्या अभ्यासावरतीच ठेवा. चला, आता आपल्याला इथेच थांबायचं आहे. आपण आता परत भेटणार आहोत आणि ते आपल्या मेन्सच्या टेस्ट सिरीजला भेटणार आहोत. आय होप तुम्ही सगळेजण मेन्स देणार आहात. खूप खूप छान अभ्यास करा. ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.